नमस्कार, मी नियती आणि आपण पाहत आहात शुगर टुडे वीकली बुलेटिन. साखर, ऊस आणि इथेनॉल क्षेत्रात गेल्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सरकारचे मोठे निर्णय, उद्योगाच्या नव्या मागण्या आणि इथेनॉल क्षेत्रातील वेगवान बदल. ड्युअल प्राइसिंग पॉलिसी अर्थात दुहेरी साखर दर धोरण, साखर उद्योगासमोरील मोठ्या प्रश्नाला उत्तर आहे, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या संदर्भात बुलेटिनच्या शेवटी आपण चर्चा करणार आहोत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्याशी. चला तर मग पाहूया मागच्या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ऊस नियंत्रण आदेश 2026 मधील सुधारणा आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी पुण्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत साखरेची किमान विक्री किंमत MSP आणि इथेनॉलचे दर थेट ऊसाच्या FRPशी जोडण्यासह साखर निर्यातीवरील बंदी उठवण्याची आग्रही मागणी करण्यात आली. केंद्र सरकार 1966च्या जुन्या आदेशाऐवजी आता नवा ऊस नियंत्रण आदेश 2026 लागू करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की देशपातळीवर प्रतिदिन मे टन क्षमतेच्या खांडसरी, गूळ आणि गूळ पावडर उत्पादकांनाही या कायद्याच्या कक्षेत आणावे. या बैठकीला माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील यांसह कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्र सरकारने या सुधारणांवर मे 20 पर्यंत सूचना व हरकती मागवल्या असून महासंघ आपले सविस्तर निवेदन लवकरच सादर करणार आहे. भारताने साखर निर्यातीवर बंदी लागू केली. देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत साखर निर्यातीवर सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी लागू केली आहे. यंदा अनेक राज्यांमध्ये ऊस उत्पादन आणि साखर उतार्यात घट झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली असून भारतीय साखर उद्योगावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण. निर्यात बंदीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात प्रमुख साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बलरामपूर, धामपूर, द्वारिकेश आणि रेणुका शुगर्स यांसारख्या कंपन्यांना फटका बसला. मात्र तज्ज्ञांच्या मते इथेनॉल व्यवसायामुळे दीर्घकालीन परिस्थिती स्थिर राहू शकते. उद्योगाची MSP आणि इथेनॉल दरवाढीची मागणी. ऊसाचा FRP वाढल्यानंतर साखर उद्योगाने सरकारकडे साखरेचा किमान विक्री दर म्हणजेच MSP वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच तेल कंपन्यांकडून खरेदी होणाऱ्या इथेनॉलचे दरही वाढवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कारखान्यांच्या मते उत्पादन खर्च सातत्याने वाढत असून सध्याचे दर आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाहीत. इथेनॉल पुरवठा 515 कोटी लिटरवर. देशातील इथेनॉल पुरवठा एप्रिल अखेर 515 कोटी लिटरपर्यंत पोहोचला आहे. भारत सरकारचे 20% इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य आता वेगानं पूर्ण होताना दिसत आहे. ऊस रस आणि बी हेवी मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा यात मोठा वाटा आहे. मका आधारित इथेनॉलला मोठी चालना. देशात आता मका आधारित इथेनॉल उत्पादनाला वेग मिळताना दिसत आहे. कमी पाणी वापर आणि पर्यावरणपूरक उत्पादनामुळे सरकारही या पर्यायाला प्रोत्साहन देत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. आता पाहूया काही ठळक स्थानिक बातम्या. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने 35 लाखांची फसवणूक. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली एका वाहतूकदाराची तब्बल 35,27,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरजजवळील म्हैसाळ येथील वाहतूकदार अमोल मारुती टाकळे यांनी या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी ट्रॅक्टरसाठी मजूर आणून देतो असे सांगून ही रक्कम घेतली, मात्र मजूर न पुरवता फसवणूक केली. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कृष्णा कारखान्याच्या कामगारांना 14.91% पगारवाढ. रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी कामगारांना 14.91% पगारवाढ जाहीर केली आहे. एप्रिल 2026 पासून ही वाढ लागू होणार असून यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे. गेल्या 11 वर्षात डॉक्टर भोसले यांनी दिलेली ही 7वी पगारवाढ आहे. ऊसतोड महिला आता डॉक्टर मॅडम. बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श.
ऊस तोडणीच्या फडात आता काही महिला मजुरांनी हातात कोयत्याऐवजी औषध पेटी धरली आहे. बीड जिल्ह्यातील आरोग्य साथी योजनेअंतर्गत 1075 ऊसतोड महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आता फडातच मजुरांवर प्राथमिक उपचार करत आहेत. ताप, जखम स्वच्छ करणे, मलमपट्टी करणे यांसारख्या सेवा या प्रथमोपचार सेविका पुरवत आहेत. स्थलांतरित मजुरांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येत असलेला हा बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. नव्या ऊस नियंत्रण कायद्याविरोधात शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला ऊस नियंत्रण आदेश 2026 शेतकरी हिताचा नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. या कायद्यातील नव्या तरतुदींमुळे ऊसाचा उत्पादन खर्च कमी दाखवून FRP कमी केली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच उतार्याची टक्केवारी वाढवणे आणि उपपदार्थांच्या नफ्यातील हिस्सा नाकारणे यांसारख्या बदलांना संघटनेने विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी साखर आयुक्तांसोबत नुकतीच एक बैठकही पार पडली. साखर कारखानदारांनी आता केवळ साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी आता अन्नदातासोबतच ऊर्जादाता होणे गरजेचे असून कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल विक्री पंप सुरू करावेत असे त्यांनी सुचवले. 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात येत असून यामुळे प्रदूषण कमी होईल आणि इंधन आयातीवरील खर्च वाचून शेतकऱ्यांचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात 200 बायोगॅस प्रकल्प उभारण्याची योजना. राज्यात नवीकरणीय ऊर्जा आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कृषी संचालनालयाने मोठी योजना जाहीर केली आहे. राज्यात तब्बल 200 बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार असून विविध क्षमतेच्या प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून प्रकाश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय समितीचे पुनर्गठन करून पुढील निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान निवडणूक निधी आणि व्यवस्थापन प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. दुहेरी साखर दर प्रणालीचा प्रस्ताव. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने सरकारसमोर दुहेरी साखर दर प्रणालीचा प्रस्ताव ठेवला आहे. घरगुती वापरासाठी वेगळा दर आणि व्यावसायिक वापरासाठी वेगळा दर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे कारखान्यांचे उत्पन्न वाढू शकते असा दावा उद्योगाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विघ्नहरचे MD श्री भास्कर घुले. नमस्ते सर. शुगर टुडेच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. साखरेच्या दुहेरी किंमत प्रस्तावाबद्दल आपले काय मत आहे? नमस्कार. सध्या साखर कारखानदारी एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये साखर कारखानदारी चालवली जाते आणि आत्ताच्या इतका अरिष्ट यापूर्वी कधीही साखर कारखानदारीवर आलेलं नव्हतं. कारखान्यांची संख्या वाढली, ऊस कमी झाला आणि पुरेसं गाळप कोणत्याच कारखान्याचं होत नाही. याच्यामध्ये सर्वच कारखाने अडचणीत येत आहेत. शासनाकडे प्रत्येकजण मागणी करतोय की काहीतरी मदत करावी, पण खरं म्हणजे शासनाने वेळोवेळी मदत करण्यापेक्षाही असे काही निर्णय घेणं आवश्यक आहे की यापुढे साखर कारखानदारांना, ते सहकारी असो किंवा खाजगी असो, शासनाकडे कोणत्याही प्रकारची मदत मागण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी धोरणच अशी असायला हवी. एकतर मूळ मुद्दा येतो MSP किती असावी, काय असावी, ती 45 रुपयाच्या निश्चितपणे पुढे असावी. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये साखर ही इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये येत असल्यामुळे शासनाला सुद्धा साखरेच्या किमती वाढवण्यामध्ये काही मर्यादा येत आहेत. मुळात साखर ही वापरली जाते 70 ते 75% ही औद्योगिक कारणासाठी, मग बिव्हरेज असेल, मिठाई असेल, औषधं असतील, कोल्ड ड्रिंक्स असतील, इतरही ड्रिंक्स काही याच्यात असतील, त्यासाठी ती साखर वापरली जाते. आणि 20 ते 25% साखर फक्त सामान्य ग्राहक घरात घेऊन वापरतो. आणि त्या 20% 25% ग्राहकांसाठी आपण साखर इसेन्शियल कमोडिटीमध्ये ठेवून कमी दर देण्याचा म्हणजे साखरेचे दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. याच्यावर एक रामबाण उपाय म्हणजे
शासनाने ड्युएल प्राईस म्हणजे खाजगी ग्राहकांसाठी वेगळी किंमत ठेवावी आणि ओपन मार्केटमध्ये इतर औद्योगिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेसाठी ती किंमत वेगळी ठेवावी. असं केल्यास इतर कारखानदारांप्रमाणे साखर कारखानदारांना सुद्धा त्याचा तेजीमंदीचा फायदा मिळू शकतो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट होऊ शकते आणि बिव्हरेजमध्ये किंवा इतर औद्योगिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेची किंमत 100 रुपये किलो जरी झाली तरी त्या पदार्थांचे किंवा त्या आयटमचे किमती फार काही वाढणार नाहीत आणि शासनाने खुशाल ग्राहकांसाठी 30 रुपये 35 रुपये 40 रुपये जी ठेवायची नियंत्रित ती ठेवावी आणि इतर याच्यासाठी बाहेर विक्री करण्यासाठी परमिशन द्यावी. म्हणजेच 2 प्रकारचे रेट साखरेसाठी ठेवावेत, एक सामान्य ग्राहकासाठी आणि दुसरा औद्योगिक वापरासाठी. असं केल्यास कारखान्यांपुढचे प्रश्न बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मिटतील आणि प्रत्येक वेळी साखर कारखानदार अडचणीत येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनाही 2 पैसे जादाचे कारखान्यांमार्फत दिले जातील. तरी माझी शासनाला आणि सर्व संस्थांना अथॉरिटीला विनंती आहे की ड्युएल प्राईस आपण स्वीकारावी. साखरेची दुहेरी किंमत करत असताना ती वितरण व्यवस्था सुद्धा त्या पद्धतीची करावी लागेल हा शासनापुढे किंवा आपल्यापुढे पडणारा एक प्रश्न आहे. परंतु माझं त्यावर मत असं आहे की पूर्वी साखर ही शासनामार्फत लेव्ही म्हणून 20% 25% कारखान्यांकडं सवलतीच्या दरात घेतली जायची आणि ती साखर PDS मार्फत म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ती स्वस्त धान्य दुकानांमार्फत किंवा इतर व्यवस्थेमार्फत ती घरगुती ग्राहकांना पोच केली जायची. आजही तो प्रयोग आपण नव्याने करू शकतो. राहिला प्रश्न की घरगुती ग्राहकांना जी देणारी साखर आहे ती सवलतीच्या दरातील साखर इतर कामासाठी वापरली जाऊ शकते का? तर आता ई-वे बिल आणि GST इतकी प्रभावीपणे अंमलबजावणी होते की कुठल्याही प्रकारे साखर रस्त्यावर हे बिल केल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्यामुळे स्पष्टपणे ग्राहकांसाठी जाणारी साखर घरगुती ग्राहकांकडेच जाईल आणि औद्योगिक कारणासाठी वापरलेली साखर औद्योगिक कारणासाठीच कडेच जाईल. याच्यामुळे त्या व्यवस्थेबाबत फारशी चिंता करण्याची कारण नाही. फक्त आपण सर्वांनी जर मानसिकता ठेवली आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं, ड्युएल प्राईसचं अगदी प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. त्यात निश्चितपणे सर्वांचा ग्राहकांचाही फायदा होणार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कारखान्यांनाही 2 पैसे मिळतील. कारखान्यांना मिळणारे पैसे अर्थातच शेतकऱ्यांच्या खिशात जातील किंवा शेतकऱ्यांना ते पैसे दिले जातील ऊस दराच्या भावाने आणि जे द्वंद्व कारखानदार आणि शेतकरी यांच्यामध्ये होत आहे ते काही प्रमाणात कमी होईल. ऊसाला रास्त भाव दिला जाईल. याचा फायदा निश्चितपणे दोन्ही बाजूनी होणार असल्याने याची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी माझी सर्वांना विनंती, यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत आणि ड्युएल प्राईजला सर्वांनी पाठिंबा देऊन त्याची अंमलबजावणी करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. तर या होत्या आजच्या साखर, सहकार आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच ताज्या बातम्या आणि उद्योग विश्लेषणासाठी पाहत रहा शुगर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी नियती. पुन्हा भेटूया पुढील बुलेटिनमध्ये. धन्यवाद. शुगर टुडेच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक आणि फॉलो करा आणि पाहत रहा साखर व सहकार क्षेत्रातील घडामोडी. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटलाही भेट द्या.